गुड मॉर्निंग. मार्केटमध्ये जे प्रिव्हियसली बनते तेच मार्केटमध्ये बनत असते स्ट्रक्चर. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं, जसं की तुम्हाला सांगतो, दाखवतो 1 मिनिटं. इथं बघा, मार्केटमध्ये एक मुव्हमेंट आली. मार्केटनं काइंड ऑफ डबल टॉप पॅटर्न बनवला आणि मार्केटनं ब्रेकआउट दिला. पण मार्केटनं ह्याचा रिट्रेसमेंट केली आणि मार्केटनं पॅटर्न लिक्विडिटी बनवून एक मुव्हमेंट दिला. बरोबर? ह्याची जर आपण फिब रिट्रेसमेंट बघितली 3 मंथची, तर एक्झॅक्टली 50% जास्त असतो. सेम तीच मार्केटमध्ये झाले. दाखवतो तुम्हाला. तीच मार्केटमध्ये झाली वीकली टाइम फ्रेमवर. जर बघितलं आपण इथे वीकलीवर, मार्केटने एक मुवमेंट दिली. त्यानंतर मार्केटनं काइंड ऑफ डबल टॉप पॅटर्न बनवला. मार्केटनं ब्रेकआउट दिला. त्याच्यानंतर मार्केटने पॅटर्न लिक्विडिटी करून मार्केटने एक मुवमेंट दिला. आता जर इथून इथं आपण जर चेक केले रिट्रेसमेंट, तर एक्झॅक्टली 50%च्या पासूनच दिल्या. म्हणजे मार्केटमध्ये जी प्रिव्हियसली बनते तीच मार्केटमध्ये, जी मागं बनते तीच पुढं बनते. हे साधं सोपं नियम आहे. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये आता जी फिब हायर हाय विथ फिब रिट्रेसमेंट चालू आहे, सॉरी, हायर हाय बनवत जी मार्केटवर निघाली, त्याचप्रमाणे मार्केट रिट्रेसमेंटसाठी येऊ शकते. आता जर आपण वीकली टाइम फ्रेम प्रमाणे बघायला गेलो, तर वीकली टाइम फ्रेमवर मार्केटनं एक बुल दिले आणि आता आपण वाट बघतोय ती एक रिट्रेसमेंटची. रिट्रेसमेंट जी येईल ती स्लो अँड स्टडी येऊन आपल्याला मार्केट जोपर्यंत 2600 इथपर्यंत भेटेल NFP ला, तर एक नंबर मार्केट होईल. म्हणजे एक नंबर काम होईल. का तर NFP न्यूजपर्यंत मार्केट तिथं आल्यावर तिथून एक आपल्याला चांगली रॅली म्हणजे आपली जी NFP सेटअप आहे तो चांगला आपल्याला भेटेल. 38-50 पासून 50 जर आला तर बेटर राहील. का तर 50ला ह्या झोनला, हा झोन जर आपण बघितला, ह्या झोनला डेलीमध्ये रिट्रेसमेंट झोन म्हणजे एक हे आहे, काय म्हणायचं, एक सपोर्ट आहे मार्केटमध्ये. जो पहिला रेजिस्टन्स होता आता तो एक सपोर्ट झाला. म्हणजे मार्केटने इथे एक मुवमेंट दिली आणि त्यानंतर रिट्रेसमेंट करून एक मुवमेंट दिला. आपण एक्सपेक्ट करतो मार्केट इथपर्यंत यावं आणि इथून एक NFP पर्यंत एक डबल बॉटम किंवा रिव्हर्सल स्ट्रक्चर बनवून एक मुवमेंट द्यावं. हे आपण एक्सपेक्ट करतोय की इथपर्यंत मार्केट यावं म्हणून. आता जर आपण 4 आवरमध्ये बघितलं, सॉरी आपण डेलीमध्ये बघितलं, तर डेलीमध्ये पण एक्झॅक्टली जी वीकलीमध्ये झाले आता, इथं बघा, इथं काय झालं, हाय रिट्रेसमेंट करत मार्केट वर गेले आणि सेम तीच इथं डेलीत झाले. मार्केटनं रिट्रेसमेंट घेऊन वर गेले. आता मार्केटमध्ये आपण जी वीकलीसाठी बघतोय तीच आपण डेलीसाठी पण बघू शकतोय. मार्केट इथून एक मुवमेंट दिल्या, मार्केटने इथे एक मुवमेंट दिल्या आणि अरे माझं माऊस नीट चालून झालं. मार्केटने एक मुवमेंट दिल्या आणि मार्केटचा जर हा झोन बघितला, का तर मार्केटमध्ये पहिली कॅन्डल येऊन इथंच थांबल्या, नेक्स्ट इथंच, म्हणजे ह्या झोनमध्ये एवढ्या, तर तिथं एक सपोर्ट म्हणून ऍक्ट करू शकते मार्केट 38च्या झोनला. आणि तिथं जर बघितलं आपण 38च्या झोनमध्ये मार्केटची आत्ताची 4 आवरची ओपनिंग क्लोजिंग आहे, का तर इथनं मार्केटमध्ये एक मुवमेंट आल्या आणि मार्केटचा हा एक प्रिव्हियसली सपोर्ट आहे, जो आपण वीकलीमध्ये बघितलाय तसाच आपला आता एक डेलीमध्ये पण असा सपोर्ट आहे. पण मार्केट जर आपल्याला चांगली म्हणजे मार्केट इथं येऊन जर मार्केटनं दाखवलं की म्हणजे एखादा पॅटर्न लिक्विडिटी टाईप एखादा पॅटर्न बनवला आणि तो फेल झाला, तर तिथून एक आपली चांगली मुवमेंट बघायला भेटू शकते. आणि इथं 4 आवरची EMA पण आहे, ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी आहे, प्लस सपोर्ट पण आहे. त्यामुळं आत्ताच्या पॉईंटला आपण एक प्लॅन करू शकतो की मार्केट जेव्हा ह्या पॉईंटला येईल तेव्हा इथून एक आपण मुवमेंट प्लॅन करू शकतो. एक मुवमेंट प्लॅन करू शकतो जे की ऑलमोस्ट 400 पिप्स पर्यंत तरी आपण कॅच प्लॅन करू शकतो. तर हे आपलं प्लॅनिंग राहील. आणि जर बघायला गेलो तर आता 4 आवरचं पण काय म्हणायचं, 4 आवरची पण आपल्याला रिट्रेसमेंट बघायला भेटू शकते.
जे की 1 हॉवरमध्ये एक डोजी अनवॉन्टेड म्हटलं ते 61% वश आहे. तिथपर्यंत मार्केट येऊ शकते. म्हणजे लेवल आत्ता भरपूर आहेत मार्केटला वर जायला. मार्केट कुठल्या लेवलपासून वर जाते ती त्याच पॉईंटला माहीत असणार. आणि जर आता आपण बघितलं, जे मी तुम्हाला मगाशी म्हणत होतो, मार्केटने तर काय दाखवलं, की मार्केटने दाखवलं की मी एक रिव्हर्सल पॅटर्न बनवायला लागला हेड अँड शोल्डर आणि मार्केट खाली येऊ शकते. पण तसं न करता मार्केटनं थोडं एक स्पाइक मारल्या खाली आणि नंतर एक मुवमेंट दिली. सेम स्ट्रक्चर आता इथं 15 मिनिटात झालं. बघा, म्हणजे बनायला लागले. मार्केटने एक मुवमेंट दिला, त्यानंतर मार्केटनं एक हायर हाय, म्हणजे मार्केटनं एक मुवमेंट दिली, त्यानंतर मार्केट एक स्ट्रक्चर बनवायला लागले, जी की हेड अँड शोल्डर रिव्हर्सलच आहे. मार्केट खाली येऊन थोडं टॅप करून जर वर जाऊन परत खाली आलं तर सेम स्ट्रक्चर बनवलं आणि इथून एक आपण सेम मुवमेंट ऍक्सेप्ट करू शकतो किंवा खाली येऊ शकतो मार्केट. म्हणजे मार्केट जी प्रिव्हियसली बनवते तीच पुढे बनवते, ऑब्झर्वेशनवरून समजते. आता बघूया मार्केट इथं येऊन नंतर, म्हणजे मार्केट जर इथं आलं तर ह्या पॉईंटची ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी घेऊन मार्केट इथून वर जाऊन जर ह्याला रिजेक्शन दिलं, ही जी फॉल आलाय ह्याच्या फिबला जर रिजेक्शन दिलं तर मार्केट ह्या पॉईंटला परत कसं रिॲक्ट करते ते बघावं लागेल. का तर इथून एक मुवमेंट येते का एक फॉल येते ते बघावं लागेल आणि नंतर खालून आपण बाईंग प्लॅन करू शकतो. असं आपलं साधं सोपं स्ट्रक्चर आहे, लेवल आहे. बघूया काय होऊ शकते. थँक्यू.